संसदेच्या किंवा विधानसभेच्या कामकाजात प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सुरू होणाऱ्या काळाला शून्य तास असं म्हटलं जातं. साधारणपणे दुपारी 12 वाजता हा तास सुरू होत असल्यामुळे त्याला शून्य तास हे नाव पडलं. या वेळेत कोणताही आधी ठरलेला अजेंडा नसतो. सदस्यांना अचानक घडलेल्या तातडीच्या आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मुद्द्यावर सरकारचं लक्ष वेधण्याची संधी इथे मिळते. नैसर्गिक आपत्ती, महागाई, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा विषयांवर सदस्य थेट सभागृहात आवाज उठवू शकतात. शून्य तासात प्रश्न विचारले जातात, निवेदनं केली जातात, पण यावर थेट मतदान होत नाही. मात्र या चर्चेमुळे सरकारवर दबाव निर्माण होतो आणि अनेक वेळा तातडीची कारवाई किंवा स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्यामुळे शून्य तास हा लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न थेट सभागृहात मांडण्याचं एक महत्त्वाचं माध्यम मानलं जातं. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.